नमस्कार, मी परिणिका पागधरे. हा माझा ट्रॅव्हलिंग ब्लॉगचा सेकंड पार्ट आहे. पहिल्या भागात आपण कोरेगाव येथील हरबादेवी मंदिर व परिसर याबाबत पाहिले. कोरेगाव हे विरारच्या पुढील सफाळे स्टेशन येथून पश्चिमेला अर्धा तासाच्या अंतरावर आहे. गावातले सर्व काम आटपून आम्ही परतीच्या प्रवासाला आमच्या घरी अर्धा तासच विरारला यायला निघालो. आम्ही रिक्षानं स्टेशनला न येता कोरे येथे समुद्र ठिकाणी बोटीने विरारला येण्याचा निर्णय घेतला. हा प्रवास आपण क्वचितच करतो म्हणून वेगळा अनुभव घेता यावा म्हणून मी, बाबा, आत्या व सोबत काकू यांना घेतले. कोरे येथून सुटणारी ही बोट मारंबळपाडा, चिखलडोंगरी येथे पोचण्याची सोय आहे. येथून विरार हे 15 मिनिटावर आहे, पण ह्याकरिता स्वतःचे वाहन हवे. आमच्यासोबत काकाच्या मुलाची रिक्षा होती म्हणून आम्ही बोटीने प्रवास करायचे ठरवले. आम्ही ज्या बोटीने जाणार होतो त्यामध्ये वाहने घेऊन जाण्याची पण सोय होती. त्यामुळे वाहन व माणसांची तिकीट काढेपर्यंत आम्हाला आमची तिकीट वाट पाहावी लागली. तिकिटाची प्राईस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, ती तुम्ही पाहू शकता. बराच वेळ लागणार असल्याने आम्ही आजूबाजू परिसर व समुद्र ह्याचे क्षणचित्र आम्ही कॅमेरामध्ये टिपत होतो. जवळच जेटीवर बोटीला झडकून ठेवण्यासाठी जे साखळदंड होते त्याला सहजच उचलण्याचा प्रयत्न केला, पण ते प्रचंड जड असल्यामुळे मला काही ते जमले नाही. मुळातच माझे वजन त्या साखळदंडापेक्षा कमी होते. आमची रिक्षा बोटीत प्रवेश करण्यासाठी थांबलो होतो, कारण अगोदरच 4 चाकी गाड्या, व्हॅन, ट्रक, बाईक, स्कूटी, रिक्षा बोटीत प्रवेश करण्यासाठी वाहनांसोबतच माणसांची वर्दळ होती. त्यामुळे बोटीमधील वरच्या बाजल्यावरती गर्दी असल्याने बोटीतच खाली बसावे लागले. बोटीतून मला वैतरणा ब्रिज दाखवला व तो मी तुम्हाला झूम करून दाखवत आहे. या ब्रिजवरून ट्रेन जाते. या वैतरणा खाडीजवळ मच्छीमार मासेमारीसाठी आले आहेत. जसा जसा प्रवास करत होतो मारंबळपाडा येथील जेटी जवळच दिसत होती. तेव्हा बोटीतील बोटचालकांनी जेटीवर बोट लावण्याची लगबग सुरू केली. जशी बोट जेटीला लागली तशी आपापली वाहने घेऊन माणसे परतीच्या प्रवासाला जायला निघाली. आम्ही पण विरारला पोहोचण्यासाठी रिक्षात बसून यायला निघालो. जेटी फारच सुंदर आहे. महाराष्ट्र शासन सागरी मंडळाने या जलप्रवासाची सोय चांगली केली आहे. ही नवीन जेटी फार सुंदर आहे. रस्ते फार चांगले बांधले आहेत. मुंबईहून अलिबाग जाण्यासाठी आपण महागडे प्रवास करून जलप्रवास करत असतो, पण त्यापेक्षा कमी खर्चात आपण एका दिवसात येऊन जाऊन आपला प्रवास चांगला करतो. आपण पण कधीतरी हाच अनुभव घ्यावा. नक्की आपल्याला आवडेल. धन्यवाद.